नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। मित्राकडे जाऊन लघवीच्या बहाण्याने त्याच्याच घरी वरच्या मजल्यावर जाऊन मित्राच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या पप्पू लल्लण याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। चड्डा ट्रान्सपोर्टचा भागीदार असणाऱ्या पप्पू लल्लण याला वाचवण्याकरिता चड्डा यांनी जंग पछाडले, परंतु त्याला अखेर अटक करण्यात आली आहे। कॅन्सरचा कर्दनकाळ समजला जाणाऱ्या सुगंधित तंबाखू सध्या चंद्रपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्रासपणे विकला जात आहे। चंद्रपूर साणे गुन्हे शाखेने सुद्धा यावर कारवाई करत पळोली येथे 5 लाख रुपयाचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे। या जटपुरा गेट परिसरातील यश इटनकर याचा सुद्धा या प्रकरणात हात असल्याचे बोलले जात आहे। सावली हे गाव गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि येथील एका देशी विदेशी वाईन शॉपमधून सर्रास दारूची तस्करी दररोज होते। ही बाब सर्व शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती आहे, परंतु राजकीय वजन वापरून या वाईन शॉपचा मालक मात्र नेहमीच निर्दोष सुटतो। जुजबी कारवाई करताना पोलिसांनी I-20 या कारमधील 9 लाख रुपयाची दारू हस्तगत केली असून या प्रकरणी मूल येथील एकास अटक करण्यात आली आहे। राजुरा विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामात होत असलेल्या दिरंगाईमुळे येथील आमदार सुभाष धोटे चांगले संतापले आणि त्यांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। एका 18 वर्षीय तरुणीला आमिष दाखवून एका हॉटेलमध्ये तिला घेऊन गेले। त्यानंतर आळीपाळीने तिघांनी तिच्यावर बलात्कार केला। त्यानंतर व्हिडिओ आणि फोटो सुद्धा काढले। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। RPF विभाग नागपूर आणि अकुशा आणि RPF पोस्ट नागपूर यांनी स्थापन केलेल्या नार्कोस टीमने दिनांक 1 मे 2024 रोजी संयुक्त सतत कारवाई करत पुढील 2 घटनांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुष अशा 5 आरोपींना 13 रुपये किमतीच्या 91 किलो वजनाच्या 9 पोती गांजासह अटक केली। 75,990 रकमेसह जप्त करून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे। 1 मे 2024 रोजी बल्लारशाह ते नागपूर या ट्रेन क्रमांक 2205 तिरुपती जम्मू तवी हमसफर एक्सप्रेस मध्ये श्वान प्रिन्ससह कॉन्स्टेबल विकास कुमार आणि कॉन्स्टेबल नीरज हे कोच B2च्या सीट क्रमांकावर अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी आणि देखरेख करताना टीममध्ये तैनात होते। विवाहितेला माहेरहून 3 लाख रुपयांकरिता छळणाऱ्या सासू आणि दिराला दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे। पतीच्या आणि सासूच्या छळाला कंटाळत विवाहितेने आपल्या 9 वर्षीय आणि 6 वर्षीय मुलांना घेऊन शेततळ्यात उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। तळोदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाळापूर रोडवरील स्मशानभूमीच्या शेजारी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची बातमी पोलिसांना कळली। तिथे धाड मारली असता 4 इसम जुगार खेळताना आढळले। अधिक तपास केली असता त्यात 2 शिक्षक व 2 शासकीय कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले। लहान मुलांना असेच शिक्षणाचे धडे देणार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। 4 मे 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता शिवनी परिक्षेत्रातील कुकुडहेटी उपक्षेत्रातील पेडगाव बिटात कक्ष क्रमांक 322 मध्ये मौजा बामणी माल येथील तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या दीपा दिलीप गेडा या 33 वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले। या प्रकरणी वन विभागाने मृतक महिलेच्या पतीस 50,000ची तात्काळ मदत केली आहे। प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या माजी सैनिक असलेल्या पतीची त्याच्या पत्नीने 3 आरोपींना सोबत घेऊन त्याची हत्या केल्याची घटना अमरावती येथे उघडकीस आली। मृतक सैनिकाच्या पत्नीने संपत्ती आपल्या नावे करण्याचा तगादा लावला होता आणि ती आपल्या प्रियकरासोबत राहत होती। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।